सनातन धर्मात शुभ कार्य करताना पंचांगातील सर्वोत्तम मुहूर्त आणि तारीख पाहिली जाते. यात लग्न, गृहप्रवेश, पूजा आदी मंगल कार्यांचा समावेश असतो. मात्र हिंदू कॅलेंडरमध्ये काही तिथी अशा असतात ज्या शुभ असतात. या दिवशी कोणत्याही प्रकारचा मुहूर्त पाहण्याची गरज नसते. कोणतेही कार्य करताना या तिथींना मुहूर्त पाहिला नाही तरी चालतो. अगदी डोळे बंद करून तुम्ही या दिवशी शुभ कार्य करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात 2026 मधील शुभ दिवस. वसंत पंचमी. वसंत पंचमी हा सण ऋतूच्या सुरुवातीचं प्रतीक आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी वसंत पंचमी असते. 2026 मध्ये 23 जानेवारी रोजी हा सण साजरा होणार आहे. हा संपूर्ण दिवस शुभ आहे. या दिवशी कला, ज्ञानाची देवता सरस्वतीची पूजा केली जाते. अक्षय तृतीया. 2026 मध्ये 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. असं म्हणतात की हा दिवस दान, स्नान, नवीन उपक्रम सुरू करणं यासाठी शुभ असतो. याच दिवशी त्रेता युगाची सुरुवात झाली. भगवान परशुरामांचा जन्म झाला आणि द्रौपदीला अक्षय पात्र मिळालं. म्हणूनच या दिवशी समृद्धी, आनंद आणि यश मिळवण्यासाठी पूजा केली जाते. जानकी नवमी. जानकी नवमी दरवर्षी वैशाख महिन्याच्या 9व्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी श्रीराम आणि सीतेची पूजा करण्याची प्रथा आहे. असं मानलं जातं की या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. हा सण 25 एप्रिल रोजी आहे. देव उठणी एकादशी. देव उठणी एकादशीला कार्तिक शुक्ल एकादशी असं देखील म्हणतात. या दिवसापासून विवाह सुरू होतात. 2026 मध्ये 20 नोव्हेंबर रोजी ही एकादशी आहे. या एकादशी दिवशी तुम्ही कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते.